अवघे काही तास शिल्लक असताना राज्यातल्या 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक. बारामती, फलटण आणि महाबळेश्वरसह 11 नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलली. निवडणूक अर्जातील त्रुटींवरती घेण्यात आला होता आक्षेप. भाजपचे राज्यामध्ये तब्बल 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवला अंदाज. नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरणार का, याकडे लक्ष. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं जाहीरनामा समिती जाहीर. जाहीरनामा समितीमध्ये 11 जणांचा समावेश. पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय आणि प्रसाद लाड यांचा समावेश. मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. भाजप बाटलेला पक्ष, कोकाटेंची टीका. शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, फुकट दिला की गोंधळ होतो. कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मनसेला डोंबिवलीमध्ये धक्का. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपत. प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर भाजपत दाखल. नंबर 2 ला काहीच किंमत नसते, जो भी है देवा भाऊ ही है. रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा आज धडाका. डॉक्टर गौरी गर्जेनंतर माझा बळी जाणार. डॉक्टर स्नेहल घुगे या विवाहितेचा दावा. 3 वर्षांपासून छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, मारहाण करून 11 महिन्यांपासून नवरा बेपत्ता, पीडित महिलेचा आरोप. मुंबईतल्या हवा प्रदूषणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदूषणाबाबत जाहीर केला जाहीरनामा. मुंबईकरांचा श्वासाचा हक्क सुरक्षित करणार, काँग्रेसचं आश्वासन. मुंबईची हवा श्वास घेण्यास अयोग्य. वायू प्रदूषणाचे नियम धाब्यावर. मुंबईतील 1000हून अधिक बांधकाम प्रकल्पांचे सेन्सर बंद. पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मुंबईमध्ये शेकोटी पेटवण्यास आणि उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा कडक नियम. नियम मोडल्यास आता 1000चा दंड. राज्यामध्ये आज उबदार वातावरण. उद्यापासून थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज. उद्यापासून वाढलेला पारा कमी होण्याची शक्यता. सोन्याच्या दरात काल एका दिवसात तब्बल 4450 रुपयांची वाढ. सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा 1,31,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 13,850 रुपयांची वाढ. नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती. प्रेयसीच्या वडील आणि भावानं केली प्रियकराची हत्या. प्रेयसीनं प्रियकराचं घर गाठत त्याच्या मृतदेहासोबत केला विवाह. मराठी बिग बॉस सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला. सूरज चव्हाण आणि संजना विवाह बंधनात. लग्न सोहळ्याला शेकडो लोकांची हजेरी.